नमस्कार, मी निवेदिता निवास नागने, इयत्ता पहिली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपरी. आज मी आपल्याला आपणा सर्वांची जीवनदायिनी उजनी धरणाबद्दल काही माहिती सांगणार आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा. आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाली. स्वातंत्र्यानंतर सुद्धा आपला जिल्हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होता. पण आपल्या जीवनात सुद्धा क्रांती घडवण्यासाठी एक नेता झगडत होता. स्वातंत्र्यासाठी सुद्धा मोलाचे योगदान या नेत्यांनी दिले. ते म्हणजे स्वर्गीय वंदनीय यशवंतरावजी चव्हाण साहेब. सन 1902 साली इंग्रज काळात E.H. भोळे या ब्रिटिश इंजिनियरने उजनी धरणाचा आराखडा तयार केला होता. 7 मार्च 1964 साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते धरणाचे भूमिपूजन झाले. पुणे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या माढा तालुक्यातील उजनी या गावी भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी कुदळ हातात घेऊन यशवंतराव म्हणाले, विठ्ठला, तुझी चंद्रभागा अडवतोय, माफ कर, पदरात घे. शेतकऱ्यांप्रती असलेली प्रचंड तळमळ यशवंतरावांना अस्वस्थ करत होती. भूमिपूजन झाले तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हायला 1969 साल उजाडले. पुढे 1980 ला धरणाचे काम पूर्ण झाले आणि यशवंतरावांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले. साक्षात चंद्रभागा शेतकऱ्यांच्या शेतात अवतरली. सोलापूर जिल्ह्याचा कायमचा दुष्काळ हरून जिल्हा सुजलाम सुफलाम झाला. देशात 1 नंबरची केळी निर्यात, राज्यात ऊसाचे उत्पादन घेणारा जिल्हा झाला. हे होऊ शकले फक्त वंदनीय यशवंतरावांच्या जिद्दीमुळे, दूरदृष्टीमुळे, शेतकऱ्यांप्रती असलेल्या आत्मीयतेमुळे. असा नेता पुन्हा होणे नाही. यशवंतरावांच्या चरणी नतमस्तक होऊन इथेच थांबते. धन्यवाद. जय जवान, जय किसान.